हाय, मी सुप्रिया. मी गावाला गेल्यानंतर भरपूर सारे व्हिडिओ बनवलेत, पण ते टाकायचे थोडेफार राहून गेलेत. त्यासाठी मी हा मागच्या सोमवारचा व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी. मी आणि पप्पा नदीवर गेलो होतो दही भाताचा नैवेद्य नदीला अर्पण करण्यासाठी. तर इथे मी हळदी कुंकू वाहून घेते आणि अगरबत्ती वगैरे लावून घेते. ते 3 वर्षातनं एकदा नदीला दहीभात सोडतात आमच्या इकडे, पण मी लग्न झाल्यापासून एकदा पण सोडलेलं नाही. श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी म्हणजे जे 4 सोमवार असतात ना, त्या कोणत्याही सोमवारी हा दहीभाताचा नैवेद्य सोडायचा असतो. इथे मी कापूर पेटवून घेते. म्हणजे ते पेटता कापूर आणि दहीभात असं नदीला पण हळदी कुंकू व्हायचं आणि सोडून द्यायचं. तर इथे आम्ही ते करतो आहे. पप्पा आले होते, मम्मीला चल म्हटलं होतं, पण मम्मी नाही आली, तिला जायचं होतं शेतात. आता हे उरकल्यानंतर आम्ही शेतात जाणार आहोत. तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे येईल. आणि गावाला जाताना छान वाटतं, पण येताना आल्यानंतर घरी सगळं आवरण्यामध्ये भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ लेट येत आहेत, तर थोडं समजून घ्या. इथे नमस्कार करते मी नैवेद्य सोडल्यानंतर. ज्या काही प्रथा आधीपासून परंपरागत आलेल्या आहेत त्या आपल्याला कराव्याच लागतात. नदी ही एक देवीप्रमाणे असते, त्याच्यामुळे तिला फूल नाही फुलाची पाकळी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपण तिची पूजा करायची. आमच्याकडे अशी पद्धत आहे पूजा करायची. तुमच्याकडे आहे का नक्की कमेंट करून सांगा. असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही आमची अशी नदी आहे, दूधगंगा नदी, आणि इथे मासे पकडण्यासाठी पण लोक आले होते. आणि पप्पा आणि मी आता निघतोय घरी. चला तर मग बाय.